बागेत खूप साऱ्या झाडांची तोड केली. तोड नंबर 1, तोड नंबर 2, तोड नंबर 3. अंगणात मांडव होता वेलींचा. कृष्णकमळ, जाई-जुई, सायली सगळ्यांचा गुंता होता. मस्त सावली पडायची, गारवा वाटायचा, फुलांचा मंद सुगंध यायचा. इथून पुढे तो येणार नाही, कारण मांडव तोडला. पत्र्यावर वेली वाढायला लागलेल्या, एखाद किडं-करडू त्यात जाऊन बसलं तर अजिबात दिसलं नसतं. पाण्याच्या पनवलात वेलींनी मुळं धरली होती, त्यामुळे पावसाळ्यात पाणी तुंबायचं. उंदरी पण लपून बसायची त्या गुंत्यात. म्हणून तोडल्या वेली. 3 जणांनी तो गोतावळा ओढून बाहेर नेला. आधी हे कुंपण इतक्या सहज नजरेस पडायचं नाही, कारण या बाउंड्री लगत जास्वंद, मोगरा, सदाफुली, सोनटक्का अशी फुलझाडं होती जी आता तोडलीत. इथलं रायवळ आंब्याचं झाडही तोडले, त्यामुळे आता तार स्पष्ट दिसतीये. आंब्यामुळे पांढऱ्या आणि पिवळ्या चाफ्यावर सावली पडायची. पिवळ्या चाफाने तर बहरणच सोडून दिलंय, म्हणून तोडला आंबा. घरात शेजारच्या मोठ्या आंब्याच्याही फांद्या छाटल्या. का ते मी पप्पांना विचारलं नाही, कारण झाडं लावणारेही तेच आहेत. कदाचित फांद्या घरावर, पत्र्यावर येत होत्या म्हणून तोडल्या असतील. तोडलेल्या फांद्या इकडे पसरवल्यात, तिथेच त्यांचं विघटन होईल. जिन्यातून आता सूर्यास्त मस्त दिसतो. अंतः अस्ति प्रारंभः.